नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत एक नवीन विषयाच्या अनुषंगाने भेटलेलो आहोत. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पाठीमागे दिसलं असेल, सामाजिक सेवक अधीक्षक वैद्यकीय DMRच्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्या अनुषंगाने सध्याच्या कालखंडामध्ये MSW झालेले जे विद्यार्थी आहेत ते अभ्यासक्रमाला तयारीला लागलेले आहेत. मग त्या तयारीच्या अनुषंगाने मार्केटमध्ये बऱ्याचशा बॅचेस उपलब्ध झालेले आहेत आणि मग त्या बॅचेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी बरेचसे कोर्स सुद्धा विकत घेतलेले आहेत. मग त्या कोर्सच्या अनुषंगाने काल असं सहज ग्रो अकॅडमीचे गणेश पाटील सर आणि त्यांचे एक मित्र आहेत MSWच्या माध्यमातून ते अधिकारी झालेले आहेत. त्या दोघांचं संभाषण चाललेलं होतं आणि मग त्यांनी सांगितलं की सध्याच्या कालखंडामध्ये विद्यार्थी बॅचेस घेत आहे, पण विषयाचा तांत्रिक घटक ज्याला म्हणतात त्या घटकाच्या अनुषंगाने आतापर्यंत परीक्षेच्या माध्यमातून जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची दिशा कशी आहे, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे आणि संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे आणि मग मार्केटमध्ये ज्या बॅच उपलब्ध आहे त्या बॅचच्या माध्यमातून कशा पद्धतीनं विश्लेषण चाललेलं आहे, दोघं जण चर्चा करत होते आणि बाजूलाच मी बसलेलो होतो. मग मी थोडा विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर गणेश सरांसोबत माझी चर्चा झाली आणि मग त्यांनी म्हणाले की सर, वेळ मिळत असेल तर आपण ही बॅच सुरू करूया. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. आपल्या पद्धतीने आपण प्रयत्न करूया. आणि मग मी 2 दिवस अगोदर ह्या गोष्टीवरती थोडा विचार केला आणि मग विचारांती माझ्याही लक्षात आलं काय हरकत आहे की आपण खऱ्या अर्थानं हे सगळ्यात महत्त्वाचा जो तांत्रिक घटक आहे ह्या घटकाच्या अनुषंगाने आपण थोडं विश्लेषण करूया. आता माझ्या अनुषंगाने जर ठरलं तर मी सध्याच्या कालखंडामध्ये समाजशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने ऑप्शनलची माझी बॅच रेकॉर्डिंग चाललेली आहे. मी त्याला थोडं थांबवलं आणि म्हटलं जरा विद्यार्थ्याच्या अनुषंगाने विचार करता मग मीही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं आणि मग प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने अगोदरच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेच्या माध्यमातून लक्षात आलं माझ्या की सगळे प्रश्न जे आहे तर ते संकल्पनेवर आधारित आहे. संकल्पनेवर आधारित आहे म्हणजे जोपर्यंत संकल्पना तुमच्या स्पष्ट होत नाही मग अभ्यासक्रमाचा विचार केला. मग अभ्यासक्रमाचा विचार करत असताना तुम्ही MSW पूर्ण करत असताना खऱ्या अर्थानं एका पेपर म्हणजे एक घटक त्यांनी ठरवून दिलेला आहे. आणि मग पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचं जर स्वरूप बघितलं तुम्ही तर मग तुमच्या लक्षात येईल जोपर्यंत काही विद्यार्थ्यांनी जे आहे ते रेग्युलर MSW केलेले आहे, काही विद्यार्थ्यांनी रेग्युलर केलेलं नाही, पण थेरॉटिकल जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्याला पोस्ट मिळायला पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने एक वाक्य बोलत असतो की केव्हाही जर एखाद्या विद्यार्थ्याला जर कोणत्याही परीक्षेमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल त्यासाठी 2-3 घटक खूप महत्त्वाचे असतात. ते घटक असे आहेत की एक लक्षात ठेवा, कोणतेही तुमचं उद्दिष्ट काय आहे एक लक्षात ठेवा. उद्दिष्टे आम्ही जर उद्दिष्टांचा विचार केला तर आमचं एक लक्षात येईल उद्दिष्ट तुमचं काय आहे, त्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आम्ही विचार करतो. मग आमचं उद्दिष्ट काय आहे, मग आम्ही जेव्हा विचार करतो उद्दिष्ट आमचं काय असायला पाहिजे. मग प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की जीवनात यशस्वी होणं गरजेचं आहे आणि सगळेच जण अभ्यासाला सुद्धा लागलेले आहेत, त्या पद्धतीनं अभ्यास करतायत. मग उद्दिष्ट काय तुमचं सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांचं उद्दिष्ट काय आहे. उद्दिष्ट जे आहे प्रत्येकाला असं वाटतं की मला ही पोस्ट मिळायलाच पाहिजे. सगळेच जण स्पर्धेमध्ये सगळेच आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर 8-8.5 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि मग 8.5 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल प्रत्येकालाच असं वाटतं की मी यशस्वी व्हायला पाहिजे. मी इथं महत्त्वाचं काय उद्दिष्ट ठरलेलं आहे, सगळ्यांनाच पास व्हायचं आहे. मग उद्दिष्ट जेव्हा साध्य करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्टाच्या अनुषंगाने 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा कर्ता असतो. कर्ता म्हणजे तुम्ही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे साधने असतात. करता मेहनत करायला तयार आहे, इथं तो किती मेहनत करायला तयार आहे, पण साधने तो कशी निवडतो महत्वाचं म्हणजे. साधनं निवडण्यामध्ये जर चूक झाली तर तुम्हाला सांगतो ह्या उद्दिष्टापर्यंत पोहोचता येत नाही. उद्दिष्ट ठरलेलं आहे मला अधिकारी बनायचं आहे, अधिकारी बनायचं आहे, अधिकारी सगळ्यांनाच बनायचं आहे. काय आहे, समाजसेवक अधीक्षक बनायचं आहे. पण समाजसेवक अधीक्षक बनण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही साधने कोणती निवडताय. मग साधण्यामध्ये साधन व्यक्ती असेल म्हणजे मार्गदर्शक असेल, ते कशा स्वरूपाचे निवडले आहे, साहित्य तुम्ही कोणतं वापरणार आहात, साहित्य तुम्ही कोणतं वाचताय. आणि मग हे जर साधने व्यवस्थित जर निवडली तर तुम्हाला सांगतो उद्दिष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा परिणाम. परिणाम हा चांगलाच येणार आहे, परिणाम हा असणार आहे. मग तुम्ही साधने कोणती निवडलेली, मग हा जर 100 प्रश्न विचारले जाणार आहे या परीक्षेमध्ये, मग 100 प्रश्नाच्या अनुषंगाने
60 मार्काच्या संदर्भात मग मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, या संदर्भात सगळीच तयारी करत आहे. पण खऱ्या अर्थानं तुमचा निकाल जो आहे, सगळेच विद्यार्थी MSW वाले जे आहे, काही जे स्पर्धा परीक्षा करणारे असतात त्यांना GS चा घटक असेल, मराठी असेल, व्याकरण, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात जमतात. पण MSW झालेल्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट कशावरती असेल तिथं कोपऱ्यामध्ये दिलेलं पाहिजे. 40 प्रश्न 80 मार्क, हे महत्वाचं उद्दिष्ट आहे. 40 प्रश्न विचारले जाणार आहे इथं. किती? 40 प्रश्न. आणि या 40 प्रश्नाच्या अनुषंगाने 80 मार्क आहेत. यावरती तुमचा रिझल्ट आहे. मग या 40 प्रश्नावरती जर तुमचा रिझल्ट असेल, तुमचा जर MSW झालेला असेल, मग ज्यांनी रेग्युलर केलेला आहे, ज्यांना थिअरी माहित आहे, त्यांना त्या प्रश्नाच्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं बऱ्यापैकी मार्क पडू शकतात. पण ज्यांचं जुनं MSW झालेलं आहे, मग त्यांच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने त्यांचं परत रिव्हिजन होणं गरजेचं आहे. मग रिव्हिजन करायचं म्हटलं तर मग आपण आजच्या लेक्चरमध्ये महत्वाचं काय, अभ्यासक्रमाचं विश्लेषण करणार आहोत. आणि मग मी जेव्हा काही लेक्चर बघितले काही लोकांचे, माझ्या एक लक्षात आलं की समाजशास्त्रावरती त्यांचे जास्त विश्लेषण चाललेलं आहे. मग खरंच समाजकार्य आणि समाजशास्त्रामध्ये काय फरक आहे, मग समाजशास्त्राच्या कोणत्या घटकावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि समाजकार्याच्या अनुषंगाने आपल्याला कोणत्या घटकावरती लक्ष केंद्रित करायचं आहे, ह्या दोन गोष्टीमधला जर तुम्हाला फरक कळाला, एक लक्षात ठेवा की परीक्षेच्या अनुषंगाने जर विचार केला काय वाचायचं आहे किंवा काय ऐकायचं आहे, त्याही पेक्षा काय नाही ऐकायचं आहे, काय नाही वाचायचं आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. समाजशास्त्रावरती जर प्रश्नच तुम्हाला कमी विचारणार आहे, 5-6 प्रश्न विचारणार आहे, आणि तुम्ही समाजशास्त्राच्या विकासापासून जी प्रक्रिया सुरू केलेली आहे, समाजशास्त्राचा उदय, मग मध्ययुगीन कालखंड असेल, मग आधुनिकता असेल, मग फ्रेंच राज्यक्रांती असेल, काही संबंध येत नाही. समाजशास्त्राचा एवढा डीपली अभ्यास करण्याचा संबंधच येत नाही. मग परीक्षेचं लक्ष जर गाठावायचं असेल, तिथं महत्वाचं काय माहिती आहे का, तांत्रिक घटक जो आहे त्या अभ्यासक्रमाचं तुम्ही MSW झालेला आहे, तुम्हाला त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, त्याचं आकलन करणं गरजेचं आहे. जर तुमच्या संकल्पना स्पष्ट झाल्या, कसाही प्रश्न विचारू जाणार, जर विश्लेषणात्मक प्रश्न असणार आहे तर तुमच्या संकल्पना क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुमच्या संकल्पना क्लिअर होणार नाही तोपर्यंत कोणताही जरी प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही. मग त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून बॅच सुरू करत आहोत. ही रेकॉर्डेड बॅच असणार आहे. आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती लेक्चर होणार आहे, जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तोपर्यंत लेक्चर होणार आहे सविस्तरपणे. आजच्या लेक्चरमध्ये आजचं लेक्चर का महत्वाचं आहे, सगळेच विद्यार्थी जे आहे मार्केटमध्ये जी गोष्ट उपलब्ध असेल त्या पद्धतीने ते घेण्याचा प्रयत्न करतात, पण आपला वेळ महत्वाचा आहे. मग वेळेच्या अनुषंगाने हे जे 40 प्रश्न आहे, ह्या 40 प्रश्नाच्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं आपण 35 पर्यंत कसे पोहोचणार आहोत, 40 पैकी 40 पडतील मी असं म्हणणार नाही. मग जो अभ्यासक्रम आहे, मग अभ्यासक्रमाचं तुम्ही विश्लेषण ऐकलंय का, अभ्यासक्रम कशाच्या धर्तीवरती आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासक्रमावरती विचार करणार आहोत. तुम्हाला अभ्यासक्रमाची जर दिशा कळाली तर तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा सुद्धा कळेल. पण अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण आजच्या लेक्चरमध्ये विचार करतोय, मग अभ्यासक्रम काय आहे. मग अभ्यासक्रमाचा जर विचार केला तुम्ही एक लक्षात येईल, हा जो अभ्यासक्रमाचे घटक ठरलेले आहे, तर मग तुम्हाला एक तर MSWच्या MA प्रथम वर्षाला किंवा सेकंड इयरला हे पेपर्स आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, सामाजिक कार्याचा इतिहास. हा जो सामाजिक कार्याचा इतिहास आहे या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला, सामाजिक कार्याचा इतिहास आहे, मग MSW करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचा इतिहास आहे आणि तत्वज्ञान आहे, सामाजिक कार्याचा इतिहास पाहायचा आहे आणि तत्वज्ञान पाहायचं आहे. मग इतिहासाच्या अनुषंगाने सोशल वर्क मध्ये सामाजिक कार्याचा जो विषय आहे त्या विषयाचा विकास कसा झाला, मग कायदे कसे झाले, मग इंग्लंड पासून सुरुवात झालेली आहे, मग ते कायदे कसे झाले, मग भारतात आम्ही येतोय, भारतात आल्याच्या नंतर मग 1936ला जे टाटा इन्स्टिट्यूट आपण म्हणतो तिथून हा विषय शिकवायला सुरुवात होतो. मग त्या संदर्भातलं काही तत्वज्ञान आहे, त्याचे काही सिद्धांत आहे, त्या सिद्धांत आपल्याला थोडक्यात सामाजिक कार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान पाहायचं आहे. कारण 20व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य हा जो विषय आहे हा शास्त्र म्हणून विकसित झालेला आहे. मग आपण समाजसेवा असेल, सामाजिक कार्य असेल, ह्या ज्या गोष्टी ह्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, तो एक पेपरच आहे. त्यानंतर दुसरा पेपर काय, सगळ्यात महत्त्वाचं सोशल सायन्स कन्सेप्ट आणि सोशल वर्क. इथं महत्वाचं काय, इथून खऱ्या अर्थानं अभ्यासक्रमाला सुरुवात होती. मी तर सामाजिक कार्यासाठी सामाजिक शास्त्र म्हणून त्याच्या काही संकल्पना आहे. मग या संकल्पनेच्या अनुषंगाने आमचं एक गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे की आम्ही जेव्हा कोणतंही शास्त्र असू द्या, शास्त्राचा जर विचार करतो तर शास्त्राच्या अनुषंगाने प्रत्येक शास्त्राच्या काही संकल्पना ठरलेल्या असतात.
मग या संकल्पना जर आम्हाला माहीत नसेल आणि त्या संकल्पनेमध्ये थोडा थोडा फरक असतो. उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं ठरलं तर आधुनिकता, पाश्चिमात्यीकरण, आधुनिकता आहे, पाश्चिमात्यीकरण आहे आणि आधुनिकीकरण आहे आणि जागतिकीकरण आहे. लक्षात ठेवा, या तिन्ही संकल्पना समाजशास्त्राच्या अनुषंगाने बोलतो मी. या तिन्ही संकल्पना कशा आहेत? या तिन्ही संकल्पना परिवर्तनाच्या अनुषंगाने आहेत. सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत पाहत असताना आम्हाला ह्या गोष्टीचा संदर्भ येतो. मग सामाजिक कार्याच्या संदर्भात जर बघितलं आपण, सामाजिक कार्य जे आहे, सोशल वर्क जे आहे, मग याच्या काही संकल्पना आहेत. मग त्या संकल्पनेमध्ये सुद्धा थोडा थोडा फरक आहे. उद्दिष्ट काय आहे? समाजाचा विकास, समाजाच्या अनुषंगाने, विकासाच्या अनुषंगाने संकल्पना आहेत. मग या संकल्पना काय? मग समाज कल्याण संकल्पना काय? समाज कल्याण. समाज कल्याण ही एक संकल्पनाच आहे. त्यानंतर एक लक्षात ठेवा, या बघा, आम्हाला अभ्यास करायचा तर अभ्यास कसा करायचा, मग समाज कल्याण या संकल्पनेमध्ये कोणते घटक येतात हे आम्हाला माहिती असलं म्हणजे सामाजिक सेवा, आता सामाजिक सेवा म्हटलं मग शास्त्रीय दृष्टिकोनातून आम्हाला सामाजिक सेवेचा अर्थ पाहायचा आहे. त्यानंतर महत्वाची दुसरी एक मानवी अधिकार आहे. ह्या काय तुमच्या समाज कार्याच्या संकल्पना आहे. मानवी अधिकार आहे, सगळ्यात महत्वाचं सामाजिक सुरक्षितता आहे. सामाजिक सुरक्षितता झाल्याच्या नंतर सगळ्यात सामाजिक वंचितता आणि सामाजिक समावेशन आहे. सामाजिक आणि समावेशन आहे. एक लक्षात ठेवा की या संकल्पना आहे. त्यानंतर माझा सामाजिक विकास आणि समाज कल्याण आहे. आता एक लक्षात ठेवा, सामाजिक कार्य जे आहे, सामाजिक कार्याच्या अनुषंगाने ह्या ज्या संकल्पना आहेत, मग ह्या संकल्पनेमधले जे छोटे छोटे घटक आहेत त्यांचं उद्दिष्ट काय, कोणतीही संकल्पना घ्या, त्या संकल्पना निर्माण होण्याच्या पाठीमागे उद्दिष्ट काय, त्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने ते कार्य करत आहेत. त्या संकल्पनेचा तेवढा गर्भित अर्थ असतो. मग आम्हाला अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काय, मग हा एक पेपरच आहे सामाजिक कार्यासाठी सामाजिक शास्त्र संकल्पना, म्हणजे सामाजिक कार्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या समाज कल्याण असेल, मानवी अधिकार असेल, समाजसेवा असेल, आम्ही समाजसेवेला सामाजिक कार्य सुद्धा म्हणतो. त्यामध्ये जो फरक आहे तो आम्हाला फरक पाहायचा आहे. समुदायासोबत कार्य, आता समुदायासोबत कार्य जे आहे, एक लक्षात ठेवा इथं दोन गोष्टी महत्वाच्या. ह्या दोन गोष्टी काय महत्वाच्या आपण जरा एक लक्षात ठेवा की आपल्याला पहिला घटक आहे, या पहिल्या घटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सामाजिक कार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान हे बघायचं आहे. म्हणजे सोशल वर्कर जी संकल्पना आहे ती ब्रिटन मधून कशी विकसित झाली आणि मग त्या संदर्भात काय काय ब्रिटनमध्ये कायदे झालेले आहे, 1601 चा कायदा काय, हे सगळ्या गोष्टी, मग अमेरिका असेल, इटली असेल, या संकल्पनेचा कसा विकास झाला, मग भारतामध्ये कशी आलेली आहे, हे तुम्ही त्या विषयाचे म्हटल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीच्या संदर्भात माहितीच असायला पाहिजे. जर समाजशास्त्र म्हटलं मग समाजशास्त्राचा विकास कुठं झाला, मग समाजशास्त्राचा सगळ्यात महत्वाचं ऑगस्ट कॉम्टे या संकल्पनामध्ये थोडे थोडे विचार बनत आहेत, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरा जो घटक आहे या सामाजिक शास्त्रामधले, आपण जर समाज कार्याचा विचार करत या संकल्पना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मला इथं मुद्दा असा करायचा आहे, मी जर तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने थांबवतोय, एक गोष्ट तुमच्यासाठी क्लिअर होणं गरजेचं आहे. ती गोष्ट अशी आहे, आम्ही जेव्हा विचार करतोय, काय विचार करतोय की आम्हाला समाजशास्त्र आणि समाजकार्य याच्यामध्ये फरक काय हा कळणं गरजेचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मी जेव्हा व्हिडिओ बघतो तर माझ्या हे लक्षात येईना, हे बघा समाजशास्त्र आहे, इथं समाजशास्त्र आहे, इथं आता एक लक्षात ठेवा दोघांमध्ये फरक काय. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने समाजशास्त्र आम्हाला पुढे अभ्यासायचं आहे. आता समाजशास्त्राचा आपला संबंध किती आहे, समाजशास्त्रावरती 40 मार्क जे 40 प्रश्न जे विचारणार आहे, इथे किती प्रश्न आहे, 40 प्रश्न आहे.
40 प्रश्नाचा जर आम्ही विचार केला तर समाजशास्त्रामध्ये किती विचारले जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजकार्यामध्ये किती विचारले जातील. मग समाजकार्याच्या अनुषंगाने आपण अभ्यासक्रम पाहतच आहोत. इथं महत्त्वाचं आम्हाला दोन गोष्टींमध्ये फरक करणं गरजेचं आहे. जेही अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांनी पहिली ही गोष्ट लक्षात घ्या. स्लॅबसला पहिलं तुम्ही सगळं अंडरस्टँड करून घ्या. जोपर्यंत तुम्हाला स्लॅबस कळणार नाही त्याची मागणी कळणार नाही, हे पेपर आहे तुमचे आणि मग पेपरच्या अनुषंगाने मग त्यामध्ये कोणत्या घटकांना महत्त्व द्यायचं आहे ही तुमच्यावरती अवलंबून आहे. मग अगोदरच्या प्रश्नांची दिशा पाहता तुम्हाला ते लक्षात घेणं गरजेचं आहे. मला मुद्दा हा सांगायचा की समाजशास्त्राचा आम्हाला खरंच किती अभ्यास करायचा आहे 40 प्रश्नाच्या अनुषंगाने. मग या दोन शास्त्रामध्ये जर विचार केला मग फरक काय आहे. मग सगळ्यात महत्त्वाचा समाजशास्त्र काय आहे, हे समाजाचं विज्ञान आहे. विज्ञान आहे म्हणजे समाज व्यवस्थेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र आहे. म्हणजे समाजकार्य काय आहे, समाजातील व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी केले जाणारे व्यावसायिक कार्य म्हणजे सैद्धांतिक मांडणी आहे. इथं सैद्धांतिक मांडणी आहे समाजशास्त्रामध्ये. इथं सगळ्यात मध्ये व्यावहारिक आहे. इथं व्यावहारिक कार्य आहे, इथं सिद्धांत आहे, इथं व्यवहार आहे. दोघांमध्ये हा फरक आहे. मग आम्हाला काम कुठं करायचंय, समाजकार्याचं काम कुठं करायचंय, समाजकार्याच्या विद्यार्थ्यांना काम कुठं करायचंय, समाज व्यवस्थेमध्ये करायचंय. मग अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला काम कोणासोबत करायचंय, व्यक्ती सहाय्य कार्य आहे, गट सहाय्य कार्य आहे, समूह सहाय्य कार्य आहे. आम्हाला समूहासोबत काम करायचं आहे, गटासोबत काम करायचं आहे, व्यक्तीसोबत काम करायचं आहे. काम करण्याच्या पद्धती आपल्या समाजकार्याच्या अनुषंगाने ज्या 6 पायऱ्या सांगितलेल्या आहे समाजकार्याच्या अनुषंगाने. मग सामाजिक गट कार्य आहे, एक लक्षात ठेवा, सामाजिक गट कार्य आहे एक आहे. 2 जर आम्ही विचार करा सामाजिक गट कार्याच्या नंतर सगळ्यात सामाजिक गट कार्य आहे, व्यक्ती सहाय्य आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, व्यक्ती सहाय्य आहे, सामाजिक गट कार्य आहे, समुदाय संघटन आहे. हे 3 गोष्टीच्या अनुषंगाने आम्हाला क्रिया करायची आहे. आणि मग 6 पायऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे सामाजिक क्रिया आहे, सामाजिक क्रिया आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक संशोधन आहे. सामाजिक संशोधन आणि शेवटची जी पायरी आहे सामाजिक कल्याण व प्रशासन आहे. एक लक्षात ठेवा, व्यावहारिक म्हणजे समाज कार्याच्या अनुषंगाने आम्हाला खऱ्या अर्थाने काय आहे, व्यक्ती सहाय्य काम करायचंय, सामाजिक गट कार्य करायचंय, समुदाय संघटन करायचंय, सामाजिक क्रिया करायची. ह्या सगळ्यात महत्त्वाचं समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने काम करण्याच्या संदर्भातले हे सगळे घटकाने आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे. समाजशास्त्राचा आम्हाला कुठे अभ्यास आहे, समाजशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा म्हणजे एक लक्षात ठेवा, समाजशास्त्र आम्हाला कुठे अभ्यासायचं आहे. मग इथं विवाह आहे, विवाह संस्था आहे नंबर 1 ला. नंबर 2 ला कुटुंब संस्था, बरोबर आहे का नाही. त्यानंतर व्यक्ती सहाय्याच्या अनुषंगाने गट सहाय्य म्हणजे त्यानंतर सगळ्यात माझं 3 नंबरला जे आहे समुदाय आहे, सामाजिक समुदाय काय आहे, सामाजिक समूह काय आहे. एक लक्षात ठेवा, समाजशास्त्राच्या ज्या संकल्पना आहे, जे प्रश्न आतापर्यंत अगोदरच्या परीक्षेमध्ये जर विचारले गेलेले आहे तर सगळ्यात महत्त्वाचं विवाह संस्थेवरती 2 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कुटुंब संस्थेवरती 2-3 प्रश्न विचारले जात आहे. समुदाय किंवा समूहावरती, समुदाय आणि समूहावरती सुद्धा 2-2, 3-3 प्रश्न विचारले जातात. समाजशास्त्राचा खऱ्या अर्थाने आपल्याला अभ्यास कुठं करायचा आहे, मग ज्या ठिकाणी समाजकार्याचे विद्यार्थी काम करतात मग आम्हाला काम कुठं करणं आहे, मग आम्हाला तर व्यक्तीसोबत काम करणं आहे. मग व्यक्तीसोबत जर काम करणं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. त्याचं कुटुंब कळणं गरजेचं आहे, तो कोणत्या वातावरणातून आलेला. मग कुटुंब संस्था काय, मग कुटुंब संस्थेची वैशिष्ट्य काय आहे, कुटुंब संस्थेची कार्य काय आहे,
हे आम्हाला पाहणं गरजेचं. विवाह संस्था, मग समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विवाहाला काय, मग विवाह संस्कार आहे, मग विवाहाच्या अनुषंगाने महत्वाचे विवाहाचे प्रकार काय आहे, मग विवाहाच्या प्रकाराच्या अनुषंगाने कुटुंबाचे सुद्धा प्रकार पडतात. पितृसत्ताक कुटुंब पद्धती, मातृसत्ताक कुटुंब पद्धती. मुख्य प्रकार तर मग तुम्हाला माहितच आहे, संयुक्त कुटुंब पद्धती, विभक्त कुटुंब पद्धती. मग आम्हाला काम कुठं करायचे, प्रॉब्लेम कुठं तयार होत आहेत. मग प्रॉब्लेम समस्या ज्या आहेत त्या समाज व्यवस्थेमध्ये तयार होतात. आणि मग व्यावहारिक दृष्टिकोनाने प्रत्यक्ष कृती करण्याचं काम जे समाज कार्य करते. ह्या दोन गोष्टीचं इथं सैद्धांतिक मांडणी आहे, इथं व्यावहारिक कार्य आहे. म्हणजे सिद्धांत व्यावहारिक कार्याच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं व्यावहारिक, आणि जे काय व्यवहार आहे कृषी प्रधान आहे, कृती प्रधान. हे शास्त्र जे आहे कृती प्रधान आहे. मग समाजशास्त्राचा अभ्यास कितपर्यंत करायचा आहे आम्हाला, समाजशास्त्राचा अभ्यास आम्हाला विवाह संस्थेचा अभ्यास करायचा आहे, कुटुंब संस्थेचा अभ्यास करायचा आहे. समुदाय म्हणजे नेमकं काय, समूह म्हणजे काय, मग समूहाच्या अर्थ अनुषंगाने मग समाजशास्त्रामध्ये चार्ल्स फुले आणि प्राथमिक समूह, दुय्यम समूह, मग प्राथमिक समूहाचे वैशिष्ट्य काय, दुय्यम समूहाचे वैशिष्ट्य काय आहेत, त्यांचे कार्य काय, हे आपल्याला थोडक्यामध्ये बघायचं आहे. आणि मग आपण सगळ्यात महत्वाचं काय, इकडे जर आम्हाला कुटुंब संस्था कळाली, विवाह संस्था कळाली, मग व्यक्ती सहाय्याच्या अनुषंगाने आम्हाला काम करायला सोपं होते. आम्हाला इथं गट कळाले, समूह कळाला तर आम्हाला गट कार्य करायला सुद्धा सोपं जातंय. इथं सगळ्यात समुदाय कळाला तर सगळ्यात महत्वाचं समुदाय संघटना आम्हालाच लक्षात येईल. म्हणजे समाजशास्त्राचं जे आहे, समाजशास्त्राच्या अनुषंगाने ज्या संकल्पनेचा विकास झालेला आहे, प्रत्यक्ष कृती करत असताना आम्हाला खरं समाज कार्याच्या माध्यमातून काम करायचं. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने समाजशास्त्राचा इथपर्यंत संबंध आहे. समाजशास्त्राचा उदय, समाजशास्त्राचा विकास, समाजशास्त्रामध्ये 10-5 मग विचारवंत आहे, मग ऑगस्ट कॉम आहे, मॅक्स वेबर आहे, पॅरेटो आहे, कार्ल मार्क्स आहे, दरखाम आहे, पॅरेटो आहे, मर्टन आहे, चार्ल्स फुले आहे. अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर कुठे आहे यांचा संबंध, समाजशास्त्र आणि समाज कार्याचा संबंध कुठे आहे. मग हा संबंध आम्हाला इथपर्यंत कळणं गरजेचं आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, समाजशास्त्र जे विश्लेषण करतंय त्या विश्लेषणाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष कृती करण्याचं काम जे आहे, मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाज कार्यामध्ये केलं जातं. मला मुद्दा हा सांगायचा आहे की मी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतोय, मग अभ्यासक्रमाच्या संदर्भात विचार करत असताना आम्हाला सगळ्यात महत्वाचं समुदायासोबत कार्य करायचं आहे, व्यक्तीसह कार्य करायचं आहे. हे इथं सगळ्यात महत्वाचं आम्हाला समाज कार्याच्या अनुषंगाने महत्वाचा समाजशास्त्राचा आम्हाला तिथे उपयोग होणार आहे. समाजशास्त्राचा सुद्धा त्या पद्धतीने अभ्यास कर. अगोदरचे जर प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्या तुमच्या लक्षात येईल समाजशास्त्रावरती किती प्रश्न आहेत. मग आम्हाला प्रश्न जास्त कुठे विचारले जाणार आहे, म्हणजे अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जर विचार केला मग इथं प्रश्न जास्त विचारले जाणार आहे. इतिहासामध्ये सगळ्यात महत्वाचा इतिहासाचा जर विचार केला तुम्ही, इतिहासाच्या अनुषंगाने जर विचार केला की इतिहासावरती किती प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर एक लक्षात ठेवा 3-4 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. मग प्रश्न जास्त कुठे विचारले जातात, मग ज्या सगळ्या समाज कार्याच्या ज्या संकल्पना आहे, जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने या संकल्पनेवरती चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं मग समुदायासोबत कार्य असेल, व्यक्तीसोबत कार्य असेल, हे जे घटक आहे, मग व्यक्तीसोबत कार्य करता, व्यक्तीसोबत कार्य आहे, मग व्यक्ती कार्याच्या अनुषंगाने मग त्याचे काही वैशिष्ट्य, काही सिद्धांत समाज कार्यामध्ये सांगितलेले आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, व्यक्ती कार्याचा उद्देश काय आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, व्यक्ती सहकार्याची वैशिष्ट्य काय आहे, व्यक्ती कार्याचा उद्देश काय, मग त्यामध्ये व्यक्तीच्या समस्या सोडवणे, स्वतः भूमिका पाडण्यास सक्षम बनवणे आणि व्यक्ती विकासाला पोषक. म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती एखादा मानसिक दुर्बल एक दुर्बल व्यक्ती आहे आणि मग त्याच्यासोबत तुम्हाला काम करायचं आणि त्याला सगळ्यात महत्वाचं त्याचं पुनर्वसन करायचं आहे. मग तुम्ही व्यक्ती म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, सोशल वर्कर म्हणून मग तुमच्यामध्ये कोणते वैशिष्ट्य असायला पाहिजे, कोणते गुण असायला पाहिजे. मग त्या अनुषंगाने आणि मग आम्ही त्या व्यक्तीला काय देणार आहोत, त्याला आम्हाला उभं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हे व्यक्ती कार्याचे घटक काय, मग व्यक्ती असेल, समस्या असेल, स्थान असेल, प्रक्रिया असेल, मग परत तुम्हाला समाजशास्त्राचे संबंध जोडावा लागतो. आणि मग व्यक्ती कार्याच्या पायऱ्या काय आहेत, क्रियाच्या पायऱ्या काय. एक लक्षात ठेवा की ढोबळ मनाने जर विचार केला तर आम्ही समाजसेवक ज्याला म्हणतो, समाज कार्याच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं सैद्धांतिक मांडणी आहे, प्रत्यक्ष आम्हाला कृती करायची आहे. मग सिद्धांताच्या आधारे जे जे पायऱ्या सांगितलेल्या आहेत, मग त्या पायऱ्यांचा आम्हाला खऱ्या अर्थाने डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. पायऱ्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारले जातात. मग आम्हाला व्यक्ती सहाय्य म्हणजे नेमकं काय, ही संकल्पना क्लिअर होणं गरजेचं आहे. मग ती संकल्पना क्लिअर झाली, मग व्यक्ती कार्याचा उद्देश काय आहे हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. व्यक्ती कार्याचे घटक काय आहे, मग उदाहरणार्थ व्यक्ती कार्याचे घटक असा जर प्रश्न विचारला, मग आम्हाला पाहिजे व्यक्ती असेल, व्यक्ती असतो महत्वाचा आहे, मग सगळ्यात महत्वाचं समस्या आहे, त्याचं स्थान मध्ये ते कुठं आहे आणि मग त्याच्यावर प्रक्रिया करणं आहे.
आम्हाला हे घटक माहिती असणं गरजेचं आहे, याचं विश्लेषण आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. व्यक्ती कार्यक्रियाच्या पायऱ्या काय, म्हणजे प्रत्यक्ष क्रिया करायची आहे, मग त्याचा अभ्यास पहिलं करणं गरजेचं आहे, त्याचं निदान महत्वाचं आहे, त्यानंतर उपचार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला ह्या संकल्पना क्लिअर होणं गरजेचं आहे. जर ह्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला सांगतो मग तुम्हाला अभ्यासक्रम सहज सोपा वाटायला लागेल. मग गटकार्य असेल, मग सामाजिक समूहाची जी आहे, समूह ज्याला म्हणतात, समूह आणि समुदाय. हे बघा इथं समूह आहे, समुदाय, समूह आणि समुदाय, समूह आणि समुदाय यामध्ये समाजशास्त्राच्या अनुषंगाने आम्हाला समूह आणि समुदाय, इथं काय आहे, समूह आणि समुदाय, ह्या दोन गोष्टींच्या ह्या दोन संकल्पना आम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. मग व्यक्तीसोबत कार्य करत असताना समुदायासोबत आणि मग गटासोबत कार्य आहे. गटासोबत कार्य करत असताना मग समुदायाची वैशिष्ट्ये काय आहे, म्हणजे समूहाची वैशिष्ट्ये काय, समूहाची वैशिष्ट्ये काय आहे, मग प्राथमिक समूह काय आहे, दुय्यम समूह काय, याचं आम्हाला विश्लेषण असणं गरजेचं आहे. गटाचे प्रकार काय आहेत, मग सगळ्यात महत्वाचं समान ध्येयाच्या उद्दिष्टाने निर्माण झालेला गट आहे, गटाचे सभासत्व किती आहे, म्हणजे सभासत्वाच्या अनुषंगाने सुद्धा गटाचा प्रकार पडतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचा गटाचा कालावधी काय आहे, हे जे गटाच्या संघटनेचं स्वरूप काय आहे, गटाचे हितसंबंध कशा स्वरूपाचे आहे, यावरती सुद्धा मग गटाचे वर्गीकरण जे आहे चार्ल्स क्रू यांनी समाजशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. मग चार्ल्स क्रू प्राथमिक समूह कशाला म्हणतात, दुय्यम समूह कशाला म्हणतात, गटाचे मूलभूत तत्व काय आहेत, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं गटाचे घटक काय आहे, गटाचा उद्देश काय आहे, गट कार्यात सगळ्यात महत्वाची संरचना कशी आहे, त्याचं महत्व कसं आहे, गटाची संस्कृती कशी आहे, गटाची संरचना कशी आहे. म्हणजे गट कार्यासोबत पहिले गट समूह म्हणजे नेमका काय हे तुम्हाला स्पष्ट होणं गरजेचं आहे. समाजशास्त्रामध्ये आम्ही ते अभ्यासणार आहोत. मग प्रत्यक्ष कृती तुम्हाला त्या गटासोबत करायची आहे. मग गट कार्याच्या अनुषंगाने आम्हाला ते पाहायचं आहे. नंतर समुदाय संघटना आहे. मग समुदाय संघटनाच्या अनुषंगाने समुदाय म्हणजे नेमकं काय, मग आम्हाला समाजशास्त्रामध्ये मग समुदाय ही संकल्पना जर तुम्ही समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासली मग तुम्हाला लक्षात येईल त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग सगळ्यात महत्त्वाचं समुदाय संघटनेचे उद्दिष्ट काय, समुदाय संघटनेची तत्व काय आहे, मग हे तत्व असेल, उद्दिष्ट असेल, सामाजिक संशोधन कार्य काय, ह्या सगळ्या गोष्टींचा जोपर्यंत तुम्हाला विश्लेषण होणार नाही, गोंधळून जायचं नाही. हे पेपर आहेत तुम्हाला सोशल वर्क मध्ये स्पेशल एक पेपर आहे, त्या पेपर मधल्या कोणकोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. ते विश्लेषण जर आम्ही चांगल्या पद्धतीने करू शकलो तर तुम्हाला सांगतो तुम्हाला प्रश्न, मग आपलं जे 40 प्रश्नाचं टार्गेट आहे, इथं जे 40 प्रश्न आहे या घटकावरती जे 40 प्रश्न विचारले जाणार आहे, त्या 40 प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे पडतील याचा विचार करायचा आहे. मग जास्तीत जास्त मार्क तेव्हाच पडणार आहे ज्यावेळेस तुमच्या संकल्पना परत रिपिटेशन होणार आहे. बॅच सुरू करतोय याचा अर्थ असा नाही मी संकल्पना वाईज जाणार आहे, संकल्पना स्पष्ट करणार आहे, पीपीटीच्या माध्यमातून गोल गोल मारत जाणार, मला ते शिकवलंही जात नाही. आणि तसं शिकणं, प्रश्नाची जर दिशा बघितली तसं जमणारही नाही. मग इथं महत्वाचं काय की या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं समुदायासोबत कार्य काय आहे, व्यक्तीसोबत कार्य काय हे आपल्याला बघायचं आहे. याच्यात जे सगळ्यात महत्वाचं समाज कार्याच्या अनुषंगाने ज्या 6 पायऱ्याचं आपण विश्लेषण करणार आहोत. त्यानंतर जो महत्वाचा घटक आहे समाज कार्य आणि संशोधन, यावरती कमीत कमी 8 प्रश्न विचारले जातात. अगोदरच्या प्रश्नपत्रिका बघा. रिसर्च मेथडॉलॉजी, सामाजिक संशोधन पद्धती. व सामाजिक संशोधन पद्धतीच्या अनुषंगाने आमचं एक लक्षात येईल, मग हा एक पेपरच आहे तुम्हाला अभ्यासक्रमाला. मग ह्या पेपरच्या अनुषंगाने महत्वाचं काय, सामाजिक संशोधन पद्धती जी आहे, मग सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये आम्हाला काय अभ्यासायचं आहे, मग हे बी आम्हाला लक्षात यायला पाहिजे. हा जो पेपर आहे सामाजिक संशोधन पद्धतीचा, सामाजिक संशोधन पद्धतीचा जो पेपर आहे त्या पेपरच्या अनुषंगाने विचार जर तुम्ही केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, हा पेपर तुम्हाला याच्यावरती 6 ते 8 प्रश्न विचारायचे. आता यावरती जर 8 प्रश्न कमीत कमी विचारले जात आहेत तर आमच्या ही गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, सामाजिक संशोधन पद्धतीचा जर तुम्ही विचार केला तर आम्हाला एक लक्षात असणं गरजेचं आहे की सामाजिक संशोधन पद्धतीवरती काय विचारले जाते. मग सामाजिक संशोधन पद्धतीच्या अनुषंगाने जर आम्ही विचार केला
सामाजिक संशोधन पद्धतीच्या अनुषंगाने जर आम्ही विचार केला तर एक आमच्या लक्षात येईल गोष्ट, काय लक्षात येईल गोष्ट, सामाजिक संशोधनाच्या अनुषंगाच्या 6 पायऱ्या आहेत. 6 पायऱ्याचा आम्हाला विचार करावा लागणार आहे. मग तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी पहिल्यापासून पाहावं लागणार आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये काय, मग सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, ह्या ज्या पायऱ्या आहेत, समस्या सूत्रण, ही पहिली पायरी आहे सामाजिक संशोधन पद्धतीच्या. समस्या सूत्रामध्ये कोणत्याही विषयाची निवड कशी करायची. त्यानंतर गृहीतकृत्यांची निर्मिती आहे. इथं गृहीत कृत्य आहे. 4 नंबरला महत्वाचं काय, 4 नंबरला संशोधन आराखडा आहे. संशोधन आराखडा आहे. 5 नंबरला सगळ्यात महत्वाचं तथ्य संकलन, तथ्य विश्लेषण. इथं काय आहे 5 नंबरला, इथं तथ्य संकलन आहे, तथ्य संकलनाचं विश्लेषण आहे. त्यानंतर काय नमुना निवड आहे. हे खालीवर होऊन सगळे नमुना निवड आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तथ्याचं विश्लेषण. प्रश्न कुठे विचारले जातात, प्रश्न जर विचारायचा जर विचार केला आपण, प्रश्न सगळ्यात महत्त्वाचं कुठे विचारले जात आहेत, प्रश्न या ठिकाणी जरा टेक्निकल, हा ओके ओके, प्रश्न कुठे विचारले जात आहेत. मग या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर तुमचं एक लक्षात येईल, आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जर विचार केला तर सामाजिक संशोधनावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमीत कमी 5 तर प्रश्न असणारच आहे, पण आपण गरीब धरू 6-7 पर्यंत विचारले जातात. मग हे प्रश्न तुमच्या हातामध्ये आहेत. मग या ठिकाणी महत्वाचे काय, हे जे पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्याच्या अनुषंगाने आम्हाला विचार करायचा आहे. मग ह्या पायऱ्यामध्ये कुठे प्रश्न विचारले जातात, मग सगळ्यात महत्वाचं इथं सगळ्यात संशोधन आराखडा आहे आणि तथ्य संकलन आहे. मग तथ्य संकलनाच्या अनुषंगाने काय आहे, मग तथ्य संकलनाच्या अनुषंगाने आपण एक विचार करायला पाहिजे की तथ्य संकलनाच्या प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत. प्राथमिक स्रोताच्या अनुषंगाने बघितलं, मग इथं मुलाखत आहे, अणुसूची आहे, मुलाखत असेल, अणुसूची असेल, त्यानंतर महत्वाचं प्रश्नावली, हे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. मग निरीक्षण आहे, निरीक्षण आहे, मग इथं सगळ्यात माझं सहभागी निरीक्षण, असहभागी, मग याची वैशिष्ट्ये आहे आम्हाला हे पाहावं लागणार आहे. मग मुलाखत म्हणजे नेमकं काय, मग मुलाखत कशी घेतल्या जाते, केंद्रावरती मुलाखत काय आहे हे आम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर अणुसूची असेल, प्रश्नावली असेल, मग प्रश्न कसे, प्रश्नाचं स्वरूप कसं असेल, तिचं वैशिष्ट्य काय आहे, बंदिस्त प्रश्न काय आहे, मुक्त प्रश्न काय आहे, प्रश्नावलीचे वैशिष्ट्य काय आहे, प्रश्नावलीचे गुण काय आहे, दोष काय आहे, आम्हाला हे थोडक्यामध्ये पाहावं लागणार, कारण प्रश्न त्याच्यावरती. निरीक्षण आहे, मग सहभागी निरीक्षण, असहभागी निरीक्षण, मग सहभागी निरीक्षणाचे वैशिष्ट्य काय, नमुना निवड आहे, मग नमुना निवडीच्या अनुषंगाने त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. सहेतुक नमुना निवड काय आहे हे आम्हाला पाहावं लागणार आहे. मग त्याच्यात कोटा पद्धती काय आहे हे पाहावं लागणार आहे. नमुना निवडीचे जे प्रकार आहे, प्रकाराच्या अनुषंगाने त्याचं थोडक्यामध्ये आम्हाला विश्लेषण करावं लागणार आहे. त्यानंतर महत्वाचं काय, नमुना निवड झालेली आहे, गृहीतकृत्य, मग गृहीतकृत्याच्या अनुषंगाने आदर्श गृहीतकृत्याचे वैशिष्ट्य काय आम्हाला हे पाहावं लागणार आहे. पूर्वज्ञानाच्या आधारावरती ज्या गोष्टींची आम्ही मांडणी करतो त्या अनुषंगाने त्याला गृहीतकृत्य म्हणतात. मग गृहीतकृत्याची वैशिष्ट्य काय, गृहीतकृत्याची निर्मिती कुठून होते, आम्हाला हे सुद्धा पाहावं लागणार आहे. मला मुद्दा हा सांगायचा आहे की आपल्या अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर आम्हाला सामाजिक संशोधनावरती सविस्तरपणे नाही जरी म्हटलं तर कमीत कमी 5 लेक्चर घ्यावे लागणार आहे. 5 लेक्चर मध्ये सुद्धा मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला तिथपर्यंत आम्हाला 6-7 पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याच्या अनुषंगाने ज्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतो त्या पायऱ्यांचं आम्हाला तिथं विश्लेषण करायचं आहे. 40 मार्क घ्यायचे, 40 मार्क दिलेले आहे, तर म्हणजे त्या घटकाला 40 प्रश्न आहेत. हे 40 जे प्रश्न आहेत, 40 प्रश्न 80 मार्क हे तुम्हाला घ्यायचे आहेत.
त्यामुळे वन लाईनर क्वेश्चन आणि पीपीटी आलेली आहे, गोल राऊंड मारलेला आहे आणि चाललाय अभ्यासक्रम. तुम्हाला वाटतं मला कळते, जरा मागच्या एखादी प्रश्नपत्रिका बघा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघा, प्रश्न कसे विचारले जातात आणि त्यानंतर त्या पद्धतीने अभ्यास केला. तुम्ही त्या पद्धतीने जर अभ्यास केला 100% तुमचा निकाल आहे. तुम्ही अभ्यासक्रमाला पहिलं समजून घ्या आणि तुम्ही मार्गदर्शन कोणाचं घेताय तेही जरा बघा. वेळ खूप महत्वाची आहे. ठीक आहे, चालेल, आम्ही थोडं लेट आलेलो आहोत. लेट आलो म्हणजे सगळ्यात महत्वाचं, मला ह्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने माझ्या डोक्यात विचारच नव्हता, पण 2-3 दिवस अगोदर सर म्हणाले सर आपण करूया सुरुवात. आणि मग सगळ्यात महत्वाचं, आम्ही ही बॅच सुरू करत आहे आणि रेकॉर्डेड बॅच असणार आहे. मला मुद्दा हा सांगायचा आहे की अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जेव्हा विश्लेषण करतो, मग सामाजिक कार्य संशोधन जे आहे त्याच्यावरती तुम्हाला सांगतो की कमीत कमी 8 प्रश्न विचारले जाणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला सामाजिक संशोधन म्हणजे नेमकं काय, सामाजिक संशोधनाच्या पायऱ्या काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा विश्लेषण आपण आपल्या बॅच मध्ये करणार आहोत. समाजशास्त्राचं काय, मग समाजशास्त्राच्या अनुषंगाने समाजशास्त्राची भूमिका काय, मग समाजशास्त्र आम्हाला इथं विवाह संस्था, याच्यामध्ये समाजशास्त्र आपल्याला पुढे बघायचं आहे, तेही तुम्हाला स्पष्ट सांगतो. आपण सुरुवातच त्यानुसार वाटल्या समाजशास्त्रापासून करूया. आपल्याला काय सगळ्यात महत्वाचं, विवाह संस्था, इथं महत्वाचं काय, विवाह संस्था आहे, कुटुंब आहे, विवाह आहे, कुटुंब आहे, समूह आहे आणि समुदाय आहे. मग समाजशास्त्राच्या अनुषंगाने याच्या व्याख्या काय आहेत, कोणी कोणी समुदायाची व्याख्या कोणी केलेली आहे, कुटुंबाची व्याख्या कोणी केलेली आहे, विवाहाच्या अनुषंगाने आपण सविस्तर पाहणार आहोत. विवाह झालं की मग कुटुंबावरती येणार आहोत. मग कुटुंब काय आहे, कुटुंबाचे स्वरूप कसे, कुटुंबाचे कार्य काय, आपण सविस्तर मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर मग आता समूह म्हणजे नेमकं काय आणि समुदाय, समूह आणि समुदाय यामध्ये मग आपल्याला ते फरक बघायचा आहे. या एवढ्याच संकल्पना आपल्याला समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यासायच्या आहेत. आपल्याला सगळ्यात जास्त भर जो आहे या अभ्यासक्रमावरती द्यायचा आहे. एक लक्षात ठेवा, हा अभ्यासक्रम ठरवून दिला आहे, हे सगळे पेपर आहेत MSW मधले, आणि मग याच्यामध्ये थोड्या थोड्या घटकावरती जायचं आहे. सामाजिक कार्याच्या अनुषंगाने या 5-7 ज्या संकल्पना आहेत, 6-7 संकल्पना, त्याचा आपलं सविस्तर चर्चा करायची आहे. या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने सुद्धा आपण काही बघू, तत्वज्ञानाचा सुद्धा विचार करूया. आणि सगळ्यात महत्वाचं नंतरचा जो सामाजिक क्रिया आणि सामाजिक बदल, सामाजिक क्रिया आणि सामाजिक क्रिया जी आहे त्या अनुषंगाने आम्हाला विचार करायचा आहे. मग सामाजिक क्रिया म्हणजे नेमकं काय, मग सगळ्यात महत्वाचं समाजकार्य जे आहे ते समाजकार्य, फक्त महत्वाचं म्हणजे समाजकार्य जे आहे हँग झालं वाटतंय, थोडं टेक्निकल प्रॉब्लेम दिसतो. ठीक आहे, काय हरकत नाही, नंतर आपण ते बघूया. सगळ्याच ठिकाणी टेक्निकलच प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. तांत्रिक घटकाच्या अनुषंगाने विश्लेषण सुरू केलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तांत्रिक घटकाच्या अनुषंगाने मला मुद्दा हा सांगायचा विद्यार्थी मित्रांनो, जेही सोशल वर्कच्या अनुषंगाने या परीक्षेच्या संदर्भामध्ये ह्या पदासाठी अभ्यास करताय त्यांना विनंती आहे, थोडी तुम्हाला मेहनत करावी लागेल. हे जे पेपर आहे, तुम्ही अभ्यासलेले पेपर आहेत, याच्याकडे थोडं लक्ष द्या तुम्ही. मी माझ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्नच करेन, शेवटपर्यंत लेक्चर घेईल मी, त्याबद्दल काहीच दुमत नाही. शेवटपर्यंत सगळ्या तुमच्या संकल्पना क्लिअर करेल. ज्यांनी रेग्युलर करेल आहे ते थोडे वेगाने चलतील, ज्यांना थेरॉटिकली काही गोष्टी माहीत आहे, पण ज्यांनाही माहीत नसेल त्यांच्यापर्यंत सुद्धा, त्यांना सुद्धा परीक्षा चांगल्या पद्धतीने कशी जाईल हाच विचार करण्यात येईल. तिथे सगळ्या संकल्पना क्लिअर केल्या जाणार आहे. म्हणजे सामाजिक कार्याच्या इतिहासापासून मी सुरुवात करणार आहे, व्याख्यापासून सुरुवात करणार आहे, त्याबद्दल काहीच दुमत नाही. मी ह्या घटकावरती जास्त वेळ घेणार नाही. माझं सगळ्यात महत्वाचं ह्या ज्या संकल्पना आहे याच्यावरती मी जास्त वेळ घेणार आहे. समुदायासोबत कार्य, मग व्यक्ती म्हणून तुम्ही कार्य करत असताना, कार्यकर्ता म्हणून तुमच्यामध्ये कोणती घटक, कोणते वैशिष्ट्य, कोणती मूल्य आणि कोणत्या विचाराने काय सिद्धांत सांगितलेले आहे, पायऱ्या कोणत्या सांगितलेल्या काम करण्याच्या, यावरती आपण चर्चा करूया. मग व्यक्ती सोबत काम करत असताना, गटासोबत काम करत असताना, समुदायासोबत काम करत असताना त्याला कोणकोणत्या पायऱ्या आहेत, कोणकोणते सिद्धांत आहेत, याचा आपण बारकाईने सगळ्यात महत्वाचा आपण विचार करणार आहोत. आणि या ठिकाणी महत्वाचं काय की नंतरचा जो आहे सामाजिक क्रिया आणि सामाजिक बदल जो आहे, मग सामाजिक क्रिया म्हणजे नेमकं काय, मग सामाजिक क्रियाच्या अनुषंगाने समाज व्यवस्थेमध्ये जे परिवर्तन होतं, मग परिवर्तनाच्या अनुषंगाने महत्वाचं तुमच्या लक्षात येईल की आपण जेव्हा आमचं समाजशास्त्र आहे,
समाजशास्त्राच्या अनुषंगाने जेव्हा आम्ही परिवर्तनाचा विचार करतो, मग सामाजिक परिवर्तन नेमकं काय, म्हणजे सोशल ऍक्शन आणि सोशल वर्क. सोशल ऍक्शन काय, सामाजिक क्रिया काय. मग सामाजिक क्रियेच्या अनुषंगाने सोशल वर्कचं सिद्धांत असं म्हणतोय की आम्ही समूहासोबत म्हणजे व्यक्तीचं पुनर्वसन करतो आहे, गटासोबतही काम करतो आहे, समुदायासोबतही काम करतोय. पण समाज सुद्धा ही एक व्यवस्था आहे. आणि मग समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने जे वंचित घटक आहे, म्हणजे सामाजिक क्रिया म्हणजे समाजातील अन्याय, विषमता आणि शोषण या समस्ये विरोधामध्ये सामूहिक पातळीवर संघटित कृती करणे. सामूहिक पातळीवरती संघटित कृती म्हणजे सामाजिक क्रिया आहे. इकडे आपण सामाजिक चळवळी म्हणतो, सामाजिक सुधारणा म्हणतो, धार्मिक सुधारणा म्हणतो. तिकडे सुद्धा मग तुम्हाला लक्षात येईल आर्य समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, सत्यशोधक समाज आहे. पण आपण सामाजिक कार्याच्या अनुषंगाने विचार करतो आहे. सामाजिक कार्य सोशल वर्करच्या अँगलने आम्हाला विचार करायचा आहे. सोशल क्रियाचा ऍक्शनचा अर्थच काय आहे सगळ्यावर. सामाजिक क्रिया म्हणजे समाजातील अन्याय, विषमता, शोषण किंवा एखादी समस्या विरोधामध्ये सामूहिक पातळीवर ते संघटित कृती करणे म्हणजे सामाजिक बदल घडणे आहे. बदल कसा आहे, सगळ्यात महत्त्व योजनाबद्ध, उद्देशपूर्ण आणि संघटित स्वरूपातलं आंदोलन. संघटित स्वरूपातलं समाज कार्यकर्त्याला ह्या सुद्धा गोष्टी कराव्या लागतात. व्यक्तीसोबत तर आम्ही काम करतो आहे, गटासोबतही काम करतो आहे, समुदायासोबतही काम करतो आहे. पण समाज व्यवस्थेमध्ये समाज सोशल ऍक्शन ज्याला आहे तर त्या ऍक्शनच्या माध्यमातून मग त्याच्यामध्ये सगळ्यात त्याचा उद्देश काय आहे, समूहाचा सहभाग किती आहे, सगळ्यात महत्त्वाचं जो आम्ही लढा देतोय ते अन्यायविरोध आहे का, संघटित आमच्याकडे नियोजन आहे का आणि मूल्याधिष्ठित प्रक्रिया आहे का. या सगळ्या गोष्टींचा जो आहे आम्हाला ह्या ठिकाणी त्या घटकाचा विचार करायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी जो घटक आहे जो फील्ड वर्क म्हणतात, फील्ड वर्कच्या अनुषंगाने ज्यांनी MSW केलेला आहे त्यांना तो अनुभव आहे. मग फील्ड वर्कच्या संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं आहे की फील्ड वर्कवर गेलो आम्ही. मग फील्ड वर्कचा अर्थच काय आहे महत्वाचं. मग फील्ड वर्कचा अर्थच असा आहे की आम्ही वर्गामध्ये जे सिद्धांत अभ्यासलेले आहेत त्याची प्रत्यक्ष कृती व्यावहारिक ज्ञान आम्हाला होणं गरजेचं आहे. मग व्यावहारिक ज्ञानाच्या अनुषंगाने समाज कार्यामध्ये सुद्धा फील्ड वर्कच्या संदर्भात जो तुम्हाला वेगळा अनुभव येतो, तुम्ही सिद्धांत शिकलेले असतात. म्हणजे एक लक्षात ठेवा महत्वाचं, सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा समाज व्यवस्थेमध्ये करायचा, फील्ड वर्क मध्ये करायचा असतो. मग त्यामध्ये तुमच्यामध्ये कोणतं कौशल्य आहे. मग सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मुलाखत घेता येते का, समुपदेशन करता येतं का, नियोजन कार्यक्रमाचं कसं करणार आहे, या सगळ्या गोष्टी सिद्धांत तुम्ही शिकलेले प्रत्यक्ष कृती करण्याच्या अनुषंगाने फील्ड वर्क तुम्हाला आलेले अनुभव. मग सगळ्यात महत्वाचं तुमच्यामध्ये सामाजिक जाणीव वाढ होणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणं गरजेचं आहे आणि मानवी सहानुभूती सुद्धा वाढणं गरजेचं आहे. ज्या समाज व्यवस्थेचा तुम्ही घटक आहे, ज्या समाज व्यवस्थेमध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्या अनुषंगाने फील्ड वर्कचे जे अनुभव आहे, मग यावरती सगळ्याच्या समाज कार्याचं जे तत्व आहे, त्या तत्व असेल, पद्धती असेल, कौशल्य असेल, त्या प्रत्यक्ष जीवनामध्ये लागू करण्याच्या अनुषंगाने फील्ड वर्क आहे. मग फील्ड वर्कची क्रिया कशी आहे, फील्ड वर्कचे प्रकार कसे आहेत, हे सगळे आपल्याला अभ्यासायचे आहे. त्याचे सुद्धा काही सिद्धांत आहेत. मग फील्ड वर्कच्या अनुषंगाने केस वर्क, फील्ड वर्क काय आहे, गट कार्य काय आहे, समुदाय संघटन कार्य काय आहे, संस्थात्मक कार्य काय आहे, विषय क्षेत्रातील कार्य काय. म्हणजे विषय क्षेत्र जर म्हटलं मग फील्ड वरती मग बालकल्याण असेल, महिला सक्षमीकरण असेल, आरोग्य असेल, एखादा व्यसनी व्यक्ती असेल, याच्यासोबत सुद्धा आम्हाला काम करावं लागतं. मग ज्यावेळेस तुम्ही MSW करत असता त्यावेळेस आम्हाला फील्ड वर्कमध्ये एखाद्या संघटने, एखाद्या संस्थेमध्ये आम्हाला प्रत्यक्ष कृती करावी लागते. मग आम्ही जे अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सिद्धांत अभ्यासलेले आहे त्याचा प्रत्यक्ष व्यावहारिक दृष्टिकोनातून आम्हाला कार्य करावं लागतं. एकंदरीत जर तुम्ही असा विचार केला समाजकार्य आणि सामाजिक क्रिया म्हणजे नेमकं काय, अभ्यासक्रमाचा जर तुम्ही विचार केला तर अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने हे जे विश्लेषण आहे ते अशा पद्धतीनं तुमच्या एक लक्षात येईल की अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर अभ्यासक्रम अशा पद्धतीचा आहे. आणि अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं समाजशास्त्र इथं तुम्हाला इथं अभ्यासाचं आहे. समाजशास्त्राचा फक्त आपल्याला विवाह संस्था अभ्यासायची, कुटुंब संस्था, समूह समूह म्हणजे नेमका काय, समुदाय म्हणजे नेमकं काय, ह्या ज्या 4 संकल्पना आहेत या प्रत्यक्ष अभ्यासल्या, समाजाची तुम्हाला ओळख झाली, प्रत्यक्ष कृती आम्हाला इथं करायची आहे. व्यक्तीसोबत कार्य करत असताना मग व्यक्तीसोबत काम करत असताना मग आम्हाला त्याचं सगळ्यात महत्वाचं काय की व्यक्तीचं आकलन पहिलं सगळ्यात महत्वाचं होणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, व्यक्तीच्या समस्या सोडण्याच्या अनुषंगाने महत्वाचं काय, तुम्हाला त्याला स्वतःला भूमिका पार पाडण्याच्या अनुषंगाने त्याला सक्षम करणं गरजेचं आहे. मग व्यक्ती विकासाच्या अनुषंगाने आम्हाला पोषक वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे.
मग त्याची मूल्य, परंपरा, ते कोणत्या कुटुंबातून आलेला आहे, त्याच्यावरती कोणते संस्कार झालेले आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्हाला त्याच्यासोबत काम करायचं आहे. वैयक्तिक विकास करून घेण्यासाठी बौद्धिक आणि आत्मनिर्भर त्याला बनवायचा असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, समाज व्यवस्थेचा, मूल्य व्यवस्थेचा अभ्यास असणं गरजेचं आहे. समाजशास्त्राचा आणि समाजकार्याच्या दृष्टिकोनातून आपण थोडक्यामध्ये असा विचार केलेला आहे. आम्हाला जर कधी अशा पद्धतीने जर असं गेलो आपण, तर मला असं वाटतंय की आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क मिळतील आणि मग 40 पैकी जे आहे कमीत कमी आम्हाला 35 मार्काचा विचार करायचा आहे. समाजकार्य आणि समाजशास्त्राचा काय संबंध आहे मी पहिलंच सांगितलेलं आहे. त्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण केलेलं आहे. मग अभ्यासक्रमाच्या विश्लेषणाच्या अनुषंगाने 40 पैकी जे आहे कमीत कमी आम्हाला 35 पर्यंत जायचं आहे. मग आता 35 पर्यंत जायचं म्हटल्यानंतर माझ्याकडे काही जादूची कांडी नाहीये. इथे कमीत कमी तुम्हाला 35 पडायला पाहिजे. हा तुमचा विषय आहे. तांत्रिक घटक हा तुमचा विषय आहे. 40 प्रश्न आणि 80 मार्क आहेत. या 80 मार्कावरती तुमचं, मग आमचा प्रॉब्लेम काय, मग मला गणित जमत नाही, मला इंग्रजी जमत नाही, मला मराठी व्याकरण जमत नाही. अरे ते तर कमीच जमणार आहे, पण तुझ्या विषयाच्या अनुषंगाने तू किती मार्क घेतो. इथं सगळ्यात महत्वाचं स्कोर करणं तुमच्या हातामध्ये आहे. हे तुमच्यासाठी अनोळखीण आहे. जीएसचे जे घटक आहे इथं सगळ्यात महत्वाचे 40 प्रश्न आहे. 60 प्रश्न जे आहे या 60 प्रश्नाच्या अनुषंगाने हे 60 प्रश्न सगळेच त्याच्यामध्ये 60 प्रश्नामध्ये सगळेच जेमतेम आहेत. प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्हाला होम ग्राउंड कोणतं खेळायला आहे ते 40 प्रश्नाचं आहे. मग 40 प्रश्नाला अभ्यासक्रम दिलेला आहे. परत हे लेक्चर माझं ऐकल्यानंतर परत अभ्यासक्रमावरती विचार करा, थोडं चिंतन करा. लेक्चर रेकॉर्डिंग लेक्चर बघताय तर लेक्चर मध्ये वेळ घालू नका आणि रेकॉर्डिंग काय बघतोय हे तुम्हाला कळायला पाहिजे. आम्ही कोणती बॅच विकत घेतलेली आहे, फसू नका. माझे लेक्चर असेल, माझे लेक्चर एखादं 2 लेक्चर अभ्यासल्याच्या नंतर ठरवा. मी असं म्हणणार नाही की मी वेगळा तीर मारणार आहे. मला फक्त एवढंच माहित आहे की आमची जर बॅच तुम्ही जर घेतली तर माझं 100% खात्री आहे मी शेवटपर्यंत लेक्चर घेणार आहे. मला पीपीटीच्या माध्यमातून हे पळा 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 हे असं जमणार नाही आणि मी त्या पद्धतीने शिकवणार नाही. आणि मग दुसरा जो प्रश्न आहे तुमचा, दुसऱ्या विद्यार्थ्यांचा सगळ्यातले प्रश्न असतो, सर नोट्स काय देणार आहे तुम्ही, तुमच्याकडे ऑलरेडी हे पुस्तक आहे. प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करण्याच्या नंतर मी ठरवलेलं आहे की कोणत्या घटकेवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. संशोधन पद्धतीवरती 4-5 प्रश्न आहे. कुटुंबावरती, विवाह संस्थेवरती इथं 2 प्रश्न आहेत. कुटुंबावरती 2 प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो समूह आणि समुदाय याच्यासोबत आपण सगळ्यात महत्वाचं गट कार्य आणि समुदाय कार्य याच्यावरती 3-3 प्रश्न आहे. प्रश्न सगळ्यात जास्त सामाजिक संशोधनावरती विचारले जाणार आहेत. यावरती सुद्धा 1 लाइनर क्वेश्चन असणार आहे. जे तुम्ही 1 लाइनर म्हणता ना, पाठांतराचे प्रश्न पाठांतर तुमचं इथं होणार आहे. लक्षात आलं का राजा हो? पाठांतर तुमचं इथं आहे. सामाजिक कार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान, सगळ्यात महत्वाचे विश्लेषणात्मक प्रश्न इथून सुरुवात होतात. इथपर्यंत या संकल्पना सुद्धा आल्या त्याच्यामध्ये. इथं प्रश्न विचारले जातात आणि मग इथं जे प्रश्न आहेत, मग प्रश्न जर तुम्ही बघितले 4-4 पर्याय सारखेच वाटतात. संकल्पना जर क्लिअर असेल तर तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीनं आपण आपल्या बॅच मध्ये, रेकॉर्डेड बॅच मध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं रेकॉर्डेड बॅच दिल्याच्या नंतर लाईव्ह बॅच सुद्धा मी घेणार आहे. विद्यार्थ्यांसोबत संवाद होणं गरजेचं आहे. एखादा घटक जर, एखादी संकल्पना, एखादा घटक जर तुम्हाला नाही कळाला, आपण त्यावरती परत अभ्यास करूया. तुम्ही जर सोबत असाल 100% निकाल आपण खेचून आणूया. एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो. पण निकाल खेचून आणूया म्हणजे असं नाहीये, तुम्हाला सुद्धा अभ्यास करावा लागेल. तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला माझं लेक्चर कळणार आहे, आणि जर तुम्ही नाही अभ्यास केला तुम्हाला माझं लेक्चर कळणार नाही. आणि मग तुम्ही म्हणता सोनवणे सर काय शिकवतात हेच काही कळणार, फसलो का काय करू. मग तुम्हाला ते 1 लाइनर क्वेश्चन पीपीटी वाले, आणि मग ते खूप आवडतात. खाट 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 तुम्हाला वाटतं पीपीटीच्या माध्यमातून आम्हाला नोट्सही देणं चाललेलं आहे. आम्ही पीपीटीच्या माध्यमातून नाही, मी नोट्स देणार आहे, पीडीएफ पुस्तकच देणार आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जे जे महत्वाचं आहे ते तेवढंच अभ्यासायचं आहे. मला मार्क कुठून उचलायचे आहे मी ठरवून घेतलेलं आहे. मला सगळ्यात महत्वाचं ज्या 6 पायऱ्या आहेत समाज व्यवस्थेमध्ये कार्य करण्याच्या अनुषंगाने, मला इथून प्रश्न उचलायचे आहे. मग त्या व्यक्ती सहाय्य असेल, सामाजिक कार्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीमधून मला प्रश्न म्हणजे मार्क घ्यायचे आहे. मग व्यक्ती सहाय्य असेल, सामाजिक गट कार्य असेल, समुदाय संघटना असेल, सामाजिक क्रिया असेल, सामाजिक संशोधन असेल, सामाजिक कल्याण असेल,
सामाजिक कल्याण आणि प्रशासन असेल, मला याच्यातून प्रश्न उचलायचे आहे. मग सगळ्यात महत्वाचं व्यक्ती सहाय्य कार्याच्या अनुषंगाने महत्वाचं काय, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, कार्याचा उद्देश काय आहे, व्यक्ती कार्याचे घटक काय आहे, व्यक्ती कार्य क्रियेच्या पायऱ्या काय आहेत, विचारवंतांना सांगितलेल्या काय पायऱ्या आहेत, हे थोडक्यामध्ये आपण बघणार आहोत. अशा पद्धतीनं अभ्यासक्रमावरती विचार करा. प्रश्न कुठून येणार आहे, मला जास्त प्रश्न मी कुठून कलेक्ट करू शकतो, असं एक एक दोन 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 प्रश्न विचारून हे जे 40 प्रश्न आहे या 40 पैकी आपल्याला 35 प्लस जायचं आहे राजा हो. तुम्ही सोबत असाल, तुम्ही तयारी केली तर जाऊ, टेन्शन घेऊ नका. 60 मार्क जे 60 प्रश्न जे आहे त्या 60 प्रश्नाचं टेन्शन घ्या तुम्ही. तिथं टेन्शन घेण्याचं कारण आहे मग आम्हाला इंग्रजी मॅथ असेल रिझनिंग असेल त्याच्यावरती प्रश्न विचारतात, मग ते जमतं नाही जमतं मग आम्ही गोंधळून जाऊ नका. हे जे 40 प्रश्न या 40 प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला मदत करतोय. संकल्पना स्पष्ट करत चलू. आणि संकल्पना तुमच्या जर स्पष्ट झाल्या, अरे पेपर आहे बाबा होई, तुम्ही अभ्यास दिले आहेत, मग याच्यामध्ये काय काय महत्वाचं ते कलेक्ट करून तुम्हाला देण्याचं काम माझं आहे. लेक्चर 5 होईल का 10 होईल, 10 लेक्चर मध्ये हा अभ्यासक्रम संपणार आहे, 15 लेक्चर मध्ये संपणार आहे. सामाजिक संशोधन पद्धती जी आहे याला कमीत कमी 6 ते 7 लेक्चर घ्यावे लागणार आहे. मी तेवढे लेक्चर घ्यायला तयार आहे. लेक्चर घ्यायला तयार आहे. तुम्हाला मार्क कसे पडतील ते आपण बघूया. अशा पद्धतीने आपली लवकरच म्हणजे उद्यापासूनच बॅच सुरू होतीये. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आजचा पोहोचेल मित्रांना कळवा, सांगा आणि ठरवा. आणि खरंच जर तुम्हाला 40 पैकी 35 प्लस जायचं असेल तर चला सोबत, मी तुमच्या सोबत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहिजे तेवढं मार्गदर्शन करेल. राहिला तुमचा प्रश्न टेस्ट घेणार का सर, टेस्ट घेणार, अरे बाबा तुला पहिल्या संकल्पनाचा क्लिअर होऊ दे, टेस्ट कुठेही दे तू, अभ्यासक्रमच पुरा कंप्लीट नाहीये. टेस्ट घ्यायला काय 10 प्रश्न इकडून 10 प्रश्न तिकडून टाकले तुम्हाला आणि मग तुम्हाला हे येत नाही, तसं नाही. अरे अभ्यास जरा करा. 10-12 दिवसाच्या नंतर आपण एक टेस्ट सुद्धा घेऊया. 2-3 घटक होऊ द्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने, त्याच्या संकल्पना क्लिअर होऊ द्या. आणि मग माझं म्हणणं असं आहे की प्रश्न कसाही जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला कळेल. असं थोडक्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासक्रमाच्या विश्लेषणाच्या अनुषंगाने मी ठरवलंच होतं की अभ्यासक्रमाचं जरा सविस्तर विश्लेषण करावं. मग विश्लेषण करण्याच्या अनुषंगाने आज आपण भेटलेलो आहोत. समाजकार्य अभ्यासक्रमाचं विश्लेषण आणि तांत्रिक घटक जो आहे 40 म्हणजे प्रश्नांचा 80 मार्क. तर मित्रांनो थोडा विचार करा. विचार करा म्हणजे असं नाहीये की मी कोणत्या तरी विषयाचा आहे आणि तुम्हाला ते शिकवायला लागलेलो आहे. सोशल वर्कला मी लेक्चर घेतलेले आहे, मी शिकवलेलं आहे. मी डॉक्टर सोनवणे आहे, MA नेट सेट आहे सोशियोलॉजी मध्ये, ME RD रुरल डेव्हलपमेंट हे सुद्धा माझं PG कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे समूहासोबत काम करणं काय आहे, ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने काय काय आहे, या सगळ्या क्षेत्रीय भेट कशाला म्हणतात, या संकल्पना माझ्या चांगल्या पद्धतीच्या ओळखीच्या आहे. त्यामुळं तुमची फसवणूक माझा करण्याचा उद्देश नाही. आणि तुम्हाला जर मग PPT वाले आणि फास्ट पाळणारे आणि मग बॉन्डवर लिहून देतो आणि याच्यावर लिहून देतो असे जर लोक आवडणार असेल त्याला आम्ही काही करू शकत नाही असं मला वाटतंय. तुम्ही थोडा विचार करावा. आपण ह्या पुढच्या 10 दिवसामध्येच रेसमध्ये येऊया. या पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला पटपट पटपट लेक्चर. मला असं वाटतंय की आपण समाजशास्त्राच्या ज्या गोष्टी आहेत, समाजशास्त्राच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. मग आपण कुटुंब असेल, विवाह असेल, कुटुंब असेल, समूह असेल आणि समुदाय असेल, ह्याच्या 4 संकल्पना आहेत. या 4 संकल्पना आपल्या समाजशास्त्राला आपण बाजूला करूया. या 4 संकल्पना क्लिअर करूया आणि मग समाजकार्याच्या अनुषंगाने मग समाजकार्याचा इतिहास, त्याचं तत्वज्ञान काय आहे हे थोडक्यामध्ये बघूया. आणि मग समाजकार्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनेवरती आपण सविस्तर करूया. आपण मग सामाजिक संशोधन पद्धतीला जरा वेळ देऊया, फील्ड वर्कवरती जरा थोडा वेळ देऊया, व्यक्तीसोबत काम करत असताना व्यक्ती सहाय्य कार्याच्यावरती वेळ देऊया, गटासोबत कार्याच्या संदर्भात जर त्याला वेळ देऊया, समूहासोबत कार्याचे त्याचे वैशिष्ट्य काय या गोष्टींना वेळ देऊया. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरच्या अनुषंगाने मला ज्या गोष्टींची अपेक्षा होती, ज्या मला असं वाटलं की विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणं गरजेचं आहे. कारण एक जो याच अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने 1-2 विद्यार्थी होते, त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि मग तेही मला म्हणत होते सर तुम्ही एखादी बॅच सुरू करा, रेकॉर्डेड बॅच करा. मी नकोच म्हणत होतो, पण मग परत 1-2-3 दिवस अगोदर जरा थोडं
ग्रो अकॅडमीचे जे संचालक आहे पाटील सर, ते म्हणाले नाही म्हणे सर थोडा वेळ द्या. तर मी वेळ द्यायला तयार आहे, तुम्ही माझ्यासोबत असायला पाहिजे. तुमचं जर सहकार्य असेल तर 100% 35+ तुम्हाला मी घेऊन जाईल. ही कल्पनाशक्ती नाही किंवा हवेतला गोळीबार नाहीये. अभ्यासक्रमाचं विश्लेषण केलेलं आहे. या अभ्यासक्रमाच्या बाहेर काही प्रश्न विचारले जाणार नाही. समाजशास्त्र सुद्धा आम्हाला तेवढंच अभ्यासायचं आहे. समाजशास्त्राच्या विकासापासून आणि त्या विचारवंतापर्यंत काही संबंध येत नाही. समाजशास्त्रावरती जर 5च प्रश्न विचारले जाणार आहे तर 35 प्रश्नाचा आपण विचार करूया. माझ्या विषयाच्या अनुषंगाने मी त्याला जास्त मार्क कसे घेता येईल आपण त्याचा विचार करूया. आणि उद्या परत भेटूया. आणि उद्या मग विवाह संस्था असेल, कुटुंब संस्था असेल, समूह असेल, समुदाय असेल, या संकल्पना समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सविस्तरपणे अभ्यासूया. आणि नंतर मग समाजकार्याच्या अनुषंगाने आपण सुरुवात करूया. लेक्चर किती देणार आहेत या प्रश्नात तुम्ही पडू नका. अभ्यासक्रम जितका होईल तितका मी देण्याचा प्रयत्न करीन. 10 लेक्चर होऊ शकतात, 15 होऊ शकतात, 20 होऊ शकतात. आणि महत्वाचं परीक्षा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. लेक्चर घेत राहील, तुमची टेस्टही घेईल. पण टेस्ट लगेच ताबडतोब घेणार नाही. 4 दिवसात आणि 10 दिवसात, लगेच 4 दिवसात आणि 5 दिवसात नाही. कमीत कमी 10 लेक्चर जोपर्यंत तुम्ही बघणार नाहीत तोपर्यंत टेस्ट घेणार नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, आडात असेल तर पवऱ्यात येईल, आडात असेल तर पवऱ्यात येईल, आडात नसेल तर पवऱ्यात येणार नाही. याचा अर्थ असा आहे, आडात म्हणजे जोपर्यंत तुम्ही समाजकार्याचे जे पेपर आहेत यांचं परत रिव्हिजन होऊन तुमच्या आतमध्ये ते उतरणार नाही तोपर्यंत पवऱ्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला प्रश्नांची दिशा कळणार नाही आणि प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाणार नाही. टेस्ट घ्या, टेस्ट घ्या. बरेचसे मुलं म्हणतात सर टेस्ट किती घेणार आहे. अरे बाबा, तुला संकल्पनाच क्लिअर झाल्याने टेस्टच्या काय मागे लागतो. अभ्यास झाला, तुझ्या आडामध्ये पाणी झालं तर पवऱ्यात येणारच आहे. टेस्ट मग तुला कोणत्याही प्रश्नाचं कळणार आहे. बरेचसे प्रश्न असे असतात त्याच्यावर जर चिंतन केलं, तुमच्या संकल्पना क्लिअर असेल, आम्हाला कळतं की हे 2 गोष्टी नाही आहेत, मग राहिले 2 पर्याय. 2 मध्ये तुम्ही त्या उत्तराच्या जवळ जाऊ शकता. अशा पद्धतीनं मित्रांनो, ग्रो अकॅडमीच्या माध्यमातूनच ही बॅच सुरू होत आहे, लॉन्च झालेली आहे. तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ आला असेल तुमच्या मित्राला पोहोचवा, त्यांना सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या यशामध्ये जे आहे, हे उद्दिष्ट जे आहे, परिणाम जो आहे, तिथं बघा करता म्हणजे तो अभ्यास करा, सगळ्यालाच करायला वाटतं. साधनं तुम्ही योग्य निवडा. साधनं जर योग्य निवडली तर परिणाम जो आहे, इथं 40 जे प्रश्न आहे त्याच्यापैकी 35+ हा परिणाम असणार आहे. तुम्हाला साधनाच्या अनुषंगाने जर म्हटलं, माझ्या पद्धतीनं मी योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर तुम्हाला PDF मधून पुस्तकच देईल. नोट्सच्या अनुषंगाने जेव्हा माझं शिकवण्याची पद्धतच वेगळी आहे. मी शिकवतोच असं आहे की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ऑलरेडी नोट्स मिळणारच आहे. लेक्चर पाहता नोट्स मिळणार आहे, त्याची काळजी नको. आज अभ्यासक्रमाचं विश्लेषण असल्यामुळं मी जास्त काही लिहिलेलं नाही. मी म्हटलं पहिलं लेक्चर आहे, मुलांना हे कळावं. थँक्यू, धन्यवाद, भेटूया.